ज्याची जेजुरी सोन्याची आहे आणि सबंध महाराष्ट्राचा कुलदैवत असणारा असा जेजुरीचा खंडेराया त्याचा सध्या उत्सव सुरू आहे आणि त्याच उत्सवानिमित्त चंपाषष्ठी दिवशी जो स्पेशल असा नैवेद्य केला जातो तो आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या रेसिपी शो मध्ये. आज आपण पाहणार आहोत चंपाषष्ठी स्पेशल भरीत रोडग. त्यासाठी आपण घेतलेले आहेत अर्धा किलो वांगे, कांद्याची पात घेतलीये 2 वाटी आणि एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला. आणि हा कांदा आहे ना आपल्याला शक्यतो ओला म्हणजे नवीन कांदा वापरायचा असतो तर कांद्याच्या पातीचाच कांदा इथं मी घेतलेला आहे. हे वांग आपल्याला वाफवून घ्यायचं असतं तर त्यामुळे आपण शक्यतो काय करतो ते चिरतो, पाण्यात टाकतो आणि मग नंतर वाफलायला टाकतो. तर तसं करायचं नाही. तसं केल्यामुळे काय होतं माहितीये का, ते तेल आणि पाणी असं खूप तडतड उडतं आणि सगळा आपला जो गॅसचा एरिया आहे तो घाण होतो, तेलकट होतो. तर त्यासाठी आज मी अगोदर वांगी धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्यावरचा हा जो एक्स्ट्राचा भाग आहे किंवा जो देठाचा भाग आहे तो कट करून घ्यायचा. थोडंसं देठ याला आपल्याला शिल्लक ठेवायचं आणि अशा पद्धतीने ही उभी कट करून घ्यायची. सगळी वांगी ठेवून घेतल्यानंतर असं कडेने तेल सोडून घ्यायचं. रेग्युलर आपण जे वांग्याचं भरीत करतो ना त्याच्यापेक्षा खूप जास्त वेगळं आणि खूप चविष्ट असं हे वांग लागतं. आणि हे असं लगेच झाकून घ्यायचं. साधारण 1 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण ही वांगी पलटून घेऊयात. ही वांगी आहेत ना आपल्याला छान मऊसूद अशी वाफलून घ्यायची आणि तोपर्यंत आपल्याला 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं, परत झाकण काढायचं, पलटी करून घ्यायचं. अशा पद्धतीने करून घ्यायचे. अगदी थोड्याच वेळात म्हणजे खूप जास्त याला वेळ लागत नाही. इथे तुम्ही बघू शकता वांगे छान असे वाफललेले आहेत. इथे बघा हे असं पटकन हे दबलं जाते. छान मऊसूद असं हे वांग शिजलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता हे सगळं व्यवस्थित असं मी थोडक्यात चुरून घेतलेले. आता याला फोडणी द्यायची. सेम याच तव्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल टाकून घेतोय. अर्धा चमचा मोहरी, जिरं अर्धा चमचा, लसूण एक 5 ते 6 पाकळ्या असा बारीक चिरून घेतलेला आहे. लसणाचा रंग बदलला की यामध्ये आपण हा ओला कांदा टाकून घेत आहोत पातीचा. कांदा आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये फक्त 2च मसाले वापरायचे पारंपरिक. एक म्हणजे हळद आणि दुसरं म्हणजे हा अस्सल सोलापुरी काळा मसाला. तर आपण हे घरगुती पद्धतीनं आणि पारंपरिक म्हणजेच डंक्यावरती तयार करतो, मशीन मध्ये नाहीत. काळ्या मसाल्याप्रमाणेच तुम्हाला इतर अनेक मसाले मिळतील जसं की कांदा लसूण मसाला असेल, लाल चटणी, गरम मसाला, धना पावडर यासारखे अनेक मसाले. तर हे ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये सोबतच स्क्रीनवरती जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. पाव चमचा हळद आणि सोबतच तुम्हाला हे भरीत कितपत तिखट करायचंय त्या हिशोबाने हे काळं तिखट. तर आपला जो मसाला आहे तो छान झणझणीत आहे त्यामुळे 2 छोटे चमचे टाकलेला आहे. एकदा हलवून घेऊयात. आणि आता आपण वांग तर वाफलून घेतलेले, पात कच्ची आहे तर त्यामुळे अगोदर पात टाकून घ्यायची आणि थोडीशी ती परतवून घ्यायची, नंतर वांग टाकायचंय. आता कांदा पात छान अशी परतवून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण हे वांग टाकून घ्यायचंय. छान मस्त याचा घमघमाट सुटलेला आहे. तुम्हाला सांगू का, लहानपणीपासूनच वांग्याचं भरीत म्हणजे महाराष्ट्रामध्ये क्वचितच असा कोणी असेल ज्याला वांग्याचं भरीत आवडत नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना म्हणजे बाजरीची भाकरी आणि असं पात टाकून केलेलं वांग्याचं जे भरीत आहे ना त्याची चव विचारायचीच नाही. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतोय. अगदी एक 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवतोय. 2 ते 3 मिनिटांनंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत असं आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आता आपण रोडगे करायला घेऊयात. छान मस्त अशी कोथिंबीर. आता आपण रोडगं करतोय तर रोडगं म्हणजे काय, तर बाजरीचे रोट म्हणजेच भाकरी, छोट्या आकाराची भाकरी आणि ती ही पाणी न लावता भाजली जाते. या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे छान चव येते. आणि रेग्युलर भाकरी करण्यासाठी ज्या पद्धतीनं पीठ मळतो तशा पद्धतीने हे मळून घ्यायचं.
पीठ मळून झालेले, तर आता आपल्याला असे छोटे छोटे हातावरच तयार करून घ्यायचे. जर आवश्यकता वाटली तर तुम्ही पिठाचाही वापर करू शकता हे असं थापण्यासाठी. असं दोन्ही हाताला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आणि हे अशी थापून घ्यायची. आणि आता याला भाजून घ्यायचंय. याला पाणी लावायचं नाही, ते भाजते तोपर्यंत इकडे दुसरं करून घेते. आपले रोट देखील भाजलेले, काढून घेऊयात. तर इथं घ्या, मस्त छान असं हे दिसतंय ना, आणि बघताच खाण्याची पण इच्छा होतीये ना. तर चला या चंपाषष्ठीला, आता ही माझी पद्धत झाली, आम्ही अशा पद्धतीनं हे भरीत रोडगं करतो. तुम्ही तुमच्या घरी कशा पद्धतीनं करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.